आहेत पिलाशेट घरत इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. पिलाशेट घरत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आमचे बलवंतशेठ पाटील यांच्याकडून नक्कीच आपल्याला निमंत्रण दिलं जाते. तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. टॉस जिंकलाय तो देवीचा पाडा संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने इथे स्वीकारलाय. तर पाहूया फलंदाजीसाठी आव्हान दिलं आहे तो मात्र गावदेवी पापडीचा पाडा संघाला. दोन सामने आपण गावदेवी पापडीचा पाडा संघाचे पाहिले. त्यामध्ये दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी प्रथम फलंदाजी केली होती. आणि दोन्ही सामने ते जिंकले. पण आणि दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला होता तो प्रथमेश कोतवाल. पण इथे आता पाहूया देवीचा पाडा संघाकडून काय प्लॅनिंग या मैदानामध्ये पाहायला मिळते. कारण दोन सामन्यामध्ये चांगला खेळ देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून देखील राहिला आहे. कारण श्री गणेश वल्लभ संघाविरोधात खेळत असताना फक्त वल्लभ संघाच्या स्कोअर कार्डवरती 37 धावा आणि त्या 38 धावा सहजता पूर्ण केल्या होत्या. सेकंड मॅचमध्ये बालेश्वरी संघाविरोधात खेळत असताना पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 70 ठोकल्या होत्या. म्हणजे देवीचा पाडा संघाचा देखील खेळ चांगला आजच्या रात्रीमध्ये राहिला आहे. तर पाहूया ही मॅच अतिशय चांगली होईल या शंका नाही आहे. प्रेक्षक वर्ग अजूनही सामन्याचा चांगल्या पद्धतीने मनमुराद आनंद घेत आहेत. ते मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतो. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. दोन क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफला आपण पाहतोय, दुसरा मिड विकेटच्या दिशेने. त्याच नंतर मात्र पॉइंटला एक खेळाडू सज्ज आहे. शॉट शिली मिडॉनला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट मिडॉनला नक्कीच विजय म्हात्रेकडे चेंडू येतोय. एक धाव मात्र इथे पूर्ण होते. एका धावेने मात्र श्री गणेश केले जातोय. तो प्रथमेश कोतवालच्या माध्यमातून पापडीचा पाडा संघाकडून खेळत असताना स्वप्नील आता मात्र प्रथमेश आलाय. इथे मात्र अपील आहे आणि फलंदाज होईल बाद. प्रथमेश मात्र इथे नेहमी बाद झालाय. मोठा हद्रा मात्र लागलाय. कारण मागच्या मॅच मध्ये चांगली इनिंग त्याने साकारली होती. विकास पाटील मात्र इथे चांगला प्रयत्न करतोय. विकास पाटील विपुल आलाय. चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. टीम का स्कोर 3 रन, 1 विकेट के साथ के पर आइए मजदूर शुरू करेंगे. बहुत ही शानदार ओवर. 5 गेंदें फेंकी जा चुके. लाजवाब गेंदबाजी. सेटिंग लाइन को बरकरार किया. अनुशासित गेंदबाज की अनुशासन का यहाँ पर बहुत ही शानदार तरीके से गेंदबाजी में यहाँ पर पालन करते हुए
अंतिम गेंद हुक करना चाहते थे, नटराज की तरफ घूमे, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन रन की संभावना समाप्त हो चुके हैं। क्या ओवर रहा पर विकास पाटिल का। विकास ने अपने गेंदबाज को विकसित किया और पहले ओवर में किस प्रकार की गेंदबाजी होनी चाहिए, यहाँ पर पावर प्ले में उन्होंने पूरी तरह से जायजा लिया। लाजवाब गेंदबाजी, 3 रन 1 विकेट के नुकसान के बाद। आप देख पा रहे पाड़ा बनाम ये मुकाबला देविका पाड़ा इनके बीच में चलता हुआ, ये माफ कीजिए, यस पापड़ी सा पाड़ा और देवी सा पाड़ा, यस पाड़ा पाड़ा दोनों में संदीप सर ने कहा था, दोनों के आगे गावदेवी भी है। संदीप सर हमारे टीमों के नाम में ज़्यादा जयमान या गावदेवी के ज़्यादा नाम से होते हैं, क्योंकि हम भगवान के ऊपर ज़्यादा विश्वास करते हैं। विकास पाटिल खेलते हुए होना भी चाहिए, हमारी श्रद्धा है और होनी भी चाहिए हमारी श्रद्धा। श्री राम मंदिर भी बना, हमारे लिए गौरव की बात है। 22 जनवरी को हमारे लिए सबसे बड़ा दिन रहा संदीप सर हो, क्योंकि पूरे देश में दिवाली मनाई गई। सन्मान्य हमारे प्रधानमंत्री मोदी जी इनके शुभ हाथों से हर्षद पाड़ी गेंदबाजी में काफी शानदार ओवर रहा। ओवर के समापन 3 रन 1 विकेट के नुकसान के पर हमारे सबके लाडले चाहते सन्मान्य भोलनाथ पाड़ी के माध्यम से चलती हुई प्रतियोगिता लाजवाब प्रतियोगिता। 4 ओवर का मुकाबला है, जो जीतेगा सुपर 6 में यानी कि क्वालिफाई होगा और एक ट्रॉफी को छू पाएगा, बराबर ना। जिस गेंदबाजी में तैनात हर्षद पाटिल आते हुए इस समय गेंद को हाफ एंड जाक करते हुए वहां पर मौजूद काउ कारण के ऊपर 1 रन जरूर मिलेगा। यश थे वहां पर, यश ने थ्रू यहाँ पर बाउंस दिया, जानते कि वहां से थ्रो आना बेहद मुश्किल होगा और एक्यूरेसी नहीं हो सकती है थ्रो में। ये उनकी सोच थी, अच्छी सोच थी उनकी इस थ्रो के पीछे, और यहाँ पर मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ। टीम का स्कोर 4 रन 1 विकेट नुकसान के ऊपर। रात के बज चुके यहाँ पर 1:26 और दर्शक काफी मात्रा में अभी भी मंच के ऊपर है। हमारे अतिथि कक्ष भरा हुआ है और दर्शक भी काफी मैदान के ऊपर है। स्वागत है सभी दर्शकों का। क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले खिलाड़ी, ब्लॉक हॉल में गेंद थी, ऑन साइड में गेंद को दिशा दी, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन यहाँ से डॉट गेंद की समाप्ति न होती हुए 1 रन जरूर मिला। रन की गुंजाइश समाप्त हुई और यहाँ से 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। इक्का दुक्का से उनकी रफ्तार बढ़ती हुई, काफी शानदार गेंदबाजी इस समय करती हुई देविका पाड़ा टीम, जिन्होंने पहले टॉस जीता फील्ड करने का फैसला किया। इससे पहले 2-2 मुकाबले दोनों टीमों ने जीते। तीसरा मुकाबला खेल रहे क्वालिफाई के लिए मुकाबला, ट्रॉफी को आप देख सकते हैं, क्योंकि जो जीतेगा वो ट्रॉफी के हकदार बन पाएंगे। पहले ही गेंद को खेला, रफ्तार भरी गेंद थी, अच्छी गेंद थी, गेंद को नीचे रखा था, डाउन लाइन खेलने की चादर के बल्लेबाज ने, लेकिन उनकी मंशा अधूरी रह गई और यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति। देविका पाड़ा टीम बहुत ही अच्छी टीम है, कई सालों से इस टीम को हम देख पा रहे हैं, और पाड़ा टीम युवाओं से सजी हुई टीम है, उभरती सितारों की तरह टीम उभर रही है। पिछले कई सालों से इस टीम को हमने देखा है, काफी नजदीक से और गौर से देखा इस टीम को भी। और ये क्या हुआ, यस ये गेंद काफी शॉर्ट ऑफ लाइन थी, अंपायर ने इसका जिक्र किया और वाइट का इशारा किया। अंपायर अनिल टेम्बे और मिस्टर रविंद्र पाटिल, इससे पहले सुनील पाटिल थे हमारे साथ कॉमेडी बॉक्स में, संदीप पाटिल सर हमारे साथ, प्रवीण टेम्बे 11 बजे छुट्टी हो गई उनकी, हालांकि सेकंड शिफ्ट में आए थे। जैसे कि नमो ट्रॉफी में से शिफ्ट में हम काम करते थे, जैसे कि केंद्रीय मंत्री में उधर भी शिफ्ट में काम कर चलते हैं सुनील दादा, उधर भी 2 अंपायर 2 कमेंटर अलग अलग ड्यूटी रहती है। इधर 6, क्योंकि 235 टीम पहली बार सुना 15 साल में मैंने क्रिकेट कमेंट्री में, 6 रन। ओ बढ़िया शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक, लेकिन पाए गए रोहन थे कैच के नीचे, आसान सा कैच। शबनम ज्यादा है, गेंद टेक ऑफ नहीं हो पा रही है और बड़े शॉट नहीं आ पा रहे। तिचे ऑपरेटर यांच्याकडे सर्वच गाणी आहेत मच्छिंद्र पाटील सर, सर्व कोटा आहे त्यांच्याकडे, आणि ऑपरेटिंग आज मस्त आवडली आपल्याला। जयेश शिनारे आणि केतन कोपरोली, डीजे नितीन दुंद्रे 6 धावा धावफलकावरती आहेत। पापडीचा पाडा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, कारण 2 विकेट तंबूच्या आश्रयाला, फक्त 6 धावा। दुसरा षटक इथे सुरू आहे हर्षद पाटील याचा, आणि हर्षदने मात्र चांगला इथे प्रयत्न केलाय गोलंदाजीमध्ये। शॉर्ट ऑफ लेन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं, चांगला झेल टिपला गेलाय विकासने, आणि इथे मात्र अजून एक विकेट आली।
नाही फार लाईव्ह मॅचचे प्रक्षेपण घ्या तुम्ही पाहून YouTube वर घ्या तुम्ही पाहून दणदणीत विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी दणदणीत विजय फक्त 6 धावा आहेत धाव फलकावरती. गावदेवी पापडीचा पाडा संघ इथे फलंदाजी करतोय आणि पाहायला गेलं तर गावदेवी देवीचा पाडा संघाकडून मात्र चांगल्या प्रयत्नाने गोलंदाजी केली जाते. पहिला षटक देखील चांगल्या पद्धतीचा राहिला. त्यानंतर मात्र हर्षाचा वापर आपण पाहतोय. पहिला विकास पाटीलने गोलंदाजी केली. त्याने फक्त पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 फलंदाज त्यांनी 1 विकेट प्राप्त केला होता. आणि इथे मात्र 2 विकेट प्राप्त करतोय तो हर्षद. बॅक टू बॅक 2 विकेट आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. फलंदाज भावेश घरत आलाय दूरवरून. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि अप्रतिम फटका आहे. चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार भावेशच्या बॅट मधून. गार गार थंडीचा महिना बघा ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी भावेश घरसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. भाचे आहेत त्यांचे. मस्त बरोबर आहे. तर ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून हा पारितोषिक आहे. तर एक षटकार तर आलाय. 12 धावा धावफलकावरती 6ची सरासरी आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पण या 2 षटकांमध्ये जर 25-30 धावा आल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल. परंतु पाहूया काय प्रयत्न असतील. इथे जर पाहायला गेलं तर विजय म्हात्रे आता गोलंदाजीवरती आलाय. ज्या विजयने मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ दर्शवला होता, मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावला होता, तोच विजय मात्र इथे आलाय. चेंडू मात्र शरीराचा भेद घेणारा चेंडू आहे. 1 धाव इथे कंप्लीट होतीये. का धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 13 वरती. 3-13 अशी स्थिती आहे. हा नक्कीच नक्कीच. तुम्ही देखील आता शिकलेत. स्कोरर खरंच त्याला सगळं माहिती आहे कोण काय करतोय. खाना खुना देव तुम्हाला सगळ्यात जवळ माहिती पडतात. आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. म्हणजे 13 वरती हा 4था विकेट तंबूच्या आश्रयाला विजयला मिळाली आहे ही सफलता. बाद आहे. नक्कीच आमच्या प्रेमला तर भरपूर फॉलोअर्स असतील इन्स्टाला, शंका नाहीये. जरा झोपून कारण सध्या हा नावच प्रेम आहे ना तुझा. हा मस्त. पण फोटोला बोलू नको कारण कधी कधी दिसतं तसं नसतं म्हणून जग पसतं. 13 वरती 4. कारण या युगामध्ये मजा घेणारे भरपूर आहेत. विजयचा हा चेंडू वेगवान चेंडू होता. अप्रतिम वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी होते बघा. देवीचा पाडा संघ आज मात्र पाठी हटायला तयार नाहीये. कारण ज्या पापडीचा पाडा संघाने आजच्या 2 सामन्यामध्ये जी कामगिरी केली होती ती अविस्मरणीय होती. परंतु त्या संघाला देखील पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय आतापर्यंत. देवीचा पाडा संघाच्या या गोलंदाजाने इथे मात्र डायरेक्ट हिट. क्या बात आहे. जबरदस्त. रोहितने मात्र हा हिट केला आणि फलंदाज झालाय बाद. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये विपुल घरत.
विपुलला, रोहितला. कारण लहानपणी गोट्या तुम्ही जेवढ्या खेळाल तेवढा मात्र क्रिकेटमध्ये त्याचा फायदा तुम्हाला मिळतोय, तर शंका नाही आहे. म्हणून लहानपणी खेळ जे आहेत ते आपण आता आपल्या या मुलांना ते माहिती नाही आहे काय काय खेळ होते ते. आता फक्त मोबाईलचे खेळ, ग्राउंडचे खेळ फार कमी झाले. फक्त क्रिकेट एकच असा खेळ आहे तो छोट्या मुलाला माहिती आहे, पण बाकीचे खेळ कुठे गेले ते दडपले गेले. इथे मात्र भूषण आल्या चेंडू सीमारेषा पार, आलाय हा दमदार षटकार. आता दररोजचं क्रिकेट आहे, शनिवार रविवार नाही, आता दररोजचं क्रिकेट आहे. 19 धावा धावफलकावरती भूषणवरती आता मात्र आशा आहेत. कारण एक दमदार फलंदाज आहे, परंतु इथे काय चेंडू फेकला गेलाय, तो देखील संभ्रमात पडलाय विजय की कसा चेंडू गेला. पाहू शकता आपण स्क्रीनवरती 19 धावा धावफलकावरती. हो हो हो, थोडासा स्विंग झाला होता, नक्कीच आतमध्ये आला होता आणि स्टंपच्या वरतून चेंडू फ्लाय झाला. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचा 1 षटक बाकी आहे. मुंबईची पावर क्या बात आहे. 19 धावा, शेवटचा षटक आहे. राकेश पणीकर आलाय, मागच्या मॅचमध्ये बॅटनवर फेकलेला गोलंदाज आहे तोच राकेश इथे आलाय. गोलंदाज फलंदाज सुजित जोशी आणि भूषण गरत. क्या बात आहे, जबरदस्त, प्रॉपर की मिस टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषा पार, आलाय षटकार. आता मात्र धावसंख्येला आकार आलाय, 25 वरती जाऊन पोहोचली आहे ती धावसंख्या. कुणी लंका जय हनुमान. आता शनिवार निघालाय, नक्कीच आता सतर्क राहा तुम्ही. 25 धावा धावफलकावरती. सुजीत जोशी, ओ ये क्या चल रहा है, ये क्या, बिल्कुल थोड़ा सा रनअप में प्रॉब्लम सा आता हुआ. रन थोड़ा सा कधी कधी असं होतं जेव्हा आपण स्पीडमध्ये येतोय त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम नक्कीच होत असतं. असे त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने शॉट लावून चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. तत्पूर्वी मात्र 1 धाव आली आहे. 1 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 वरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर एक सन्मान स्थिती इथे उभे होऊ शकते, कारण शेवटची मॅच आहे आणि अशा मोमेंटला अशा वातावरणामध्ये सामने रंगतदार होतात त्यात शंका नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला चांगली ताकद इथे पाहायला मिळते देवीचा पाडा संघाची. क्या बात आहे, जबरदस्त खडे स्ट्रोक भूषण गरत च्या बॅट मधून आला आहे हा दमदार षटकार.
32 धावा धावफलकावरती. हे काय, ये क्या हुआ. राकेश पणीकर थोडासा संभ्रमात पडलाय आणि भूषण तिकडे मात्र घाईघाईमध्ये नक्कीच शॉट खेळण्यामध्ये थोडासा पाठी आलाय. जर प्रॉपर टायमिंग असता तर मात्र ही मेजबानी होती. 6161 बघा, गाडीचा नंबरच असावा 6161. चला पुन्हा एकदा राकेश. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. याचं नाव क्रिकेट आहे, याचं नाव क्रिकेट आहे. जे प्रेक्षक इथे मात्र पापडीचा पाडा संघाच्या आता घरच्या रस्त्याकडे वळले होते, थांबलेत, कारण आता धावा चांगल्या झाल्यात. 39 धावा. अरे तो बोकड कुणीतरी चोरून नेलेले दोन, बोकड कुणीतरी चोरून नेलेले दोन. बोकड नाही इथे, इथे गाड्या आहेत बघा, गाड्या. शेकोटी विजवा आता मामा. ठंडी में गर्मी का एहसास ये खिलाड़ी दिखा रहे. पक्का 6166. अब इस गेंद के ऊपर क्या होगा. 39 रन तो हो चुके हैं. आण्याचा प्रयत्न, सिंगल येईल का, सिंगल आली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट. 41 धावा, जबरदस्त. आता मात्र लढाऊ ह्या स्कोर आपल्याला पाहायला मिळते. आणि मेडनवर ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये फेकली आहे त्या राकेश पणीकरला मात्र इथे 22 धावा घेतल्यात. हा क्रिकेट आहे, कधी काय घडेल क्रिकेटमध्ये सांगता येत नाहीये. आणि इथे दमखम मात्र शेवटच्या या 2 षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजाने दाखवलं. एका बाजूला भूषण घरत आणि दुसऱ्या बाजूला सुजित जोशी मस्त फलंदाजी केली आहे. पाहू शकता आपण 6 चेंडूमध्ये सुजित जोशी ज्याने 15 धावांचं योगदान दिला आणि नॉट आउट पारी भूषण घरत ज्याने 4 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिला. पुढचे फलंदाज लवकर आउट झाले, पण विकास पाटीलचा स्पेल अतिशय चांगला राहिला. 3 धावा देत 1 फलंदाज. हर्षद पाटील 1 वर 9 धावा देत 2 फलंदाज बाद केले. विजय म्हात्रे मात्र ज्याने 1 षटकामध्ये 7 धावा देत 1 विकेट प्राप्त केला. पण इथे मात्र राकेश पणीकर सर्वात महागडा ठरलाय, ज्याने 22 धावा. नक्कीच 3 षटकामध्ये फक्त 19 धावा होत्या, या षटकामध्ये 22 आल्या, म्हणजे 4 षटकांमध्ये 41 धावा. तर 24 चेंडू आणि इथे गरज आहे ती 42 धावांची. 10.5च्या सरासरीने मात्र आता या धावा इथे कंप्लीट कराव्या लागतील. पण सामना रंगतदार होईल यात शंका नाहीये. जबरदस्त मॅच होईल. आमचे वामनदादा घरत हे देखील अजूनही जागे आहेत, पापडीच्या पाड्याचे आमचे दादा. तर नक्कीच तुमचं देखील स्वागत आहे. बरेच पापडीच्या पाड्याचे आमचे मान्यवर आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया, कारण संघाच्या बरोबर पाठबळ देण्यासाठी नेहमीच ते असतात. इथे मात्र चांगला सामना होईल या शंका नाही आहे, कारण एका बाजूला गावदेवी पापडीचा पाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी देवीचा पाडा. या 2 संघांमध्ये ही चांगली लढत आहे. गावदेवीचा आशीर्वाद दोन्ही संघांना आहे, परंतु दोन्ही संघांच्या पाठीमागे पाडा हा नाव आहे. म्हणजे मस्त झुलतं मिळतं हा क्रिकेट मैदानामध्ये. परंतु नक्कीच शेवटची मॅच आहे आणि खरोखरच मी आभार मानेन श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये सन्माननीय आमचे लाडके आयोजक भोलानाथ शेठ पाटील यांचं मी आभार मानेन की या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपलं मी आभार मानतोय. ही स्पर्धा एक अतिशय उंच शिखर गाठते, यशाचं शिखर गाठते आणि ही स्पर्धा अशीच यशस्वी होत राहो ह्या आमच्याकडून आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आणि मी इथे थांबतो, तुम्ही थांबू नका. क्रिकेटचा महासंग्राम मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला देवीचा पाडा, दुसऱ्या बाजूला पापडीचा पाडा. धावतो ऐकण्यासाठी बोलूया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे साथी समालोचक मित्र, एक अप्रतिम टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत समालोचक मच्छिंद्र पाटील सर, मॅन फ्रॉम रोंजन यांच्याकडे. थँक्यू टीजे. जय माला भोलानाथ पाटील सरपंच वल्लभ गावाची.
थँक्यू डीजे. निश्चित भोलानाथ दादा यांच्या मागे त्यांच्या अर्धांगिनी असतात आमच्या वहिनी साहेब, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कारण ही महिला शक्ती संदीप सर मोठी शक्ती आहे. आज तुम्ही बघितलं असेल 26 जानेवारीचा प्रोग्राम बघितला असेल, दिल्लीची परेड, तर सर्व महिलांचा सहभाग होता आणि ते चित्त थरारक त्यांचे आज आपण बघितलं असेल. खूप चांगलं आविष्कार दाखवला आज. तर आपण बोलूया एका बाजूला आज संदीप सर शर्ती देखील जोरात होते. आज सावली मैदानाच्या 28,000 29,000 प्रेक्षक लाईव्ह बघत होते. म्हणजे जसे शर्दी चालू झाल्या प्रेम क्रिकेटची गर्दी कमी झाली. चला आपण बोलूया सामन्याकडं. 24 चेंडू 42 धावांची गरज. पुन्हा एकदा तोच सामना पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये या संघानं 3 षटकामध्ये 28, शेवटच्या षटकात 23 धावा गुडल्या, वल्लभ संघाला पराभूत केला. या सामन्यामध्ये त्यानं 3 षटकामध्ये 19 धावा आणि शेवटच्या षटकात 22 धावा गुडल्या. आता बघायचं काय होणार. या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य भोलानाथ शेट्टी देखील आमच्या मंचावरती आहेत. तर संदीप सर जबाबदारी आहे. तर कधी पाहुणे येतात, कधी त्यांना थांबावं लागतं. तर त्यांचं प्रेम भरपूर आहे. आपण बघितले कटआउट, दत्ता चौधरीचं कटआउट बघितलं संदीप मी. ते काटेईचे आहेत. म्हणजे फ्रेंड सर्कल किती मोठं आहे बोलायला त्यांचा, हे याच्यावरनं कळतं तुम्हाला. चला आपण बोलूया सामन्याकडे. सलामीच्या मैदानावरती राकेश पाणेरकर आणि पणेकर आणि सुजय म्हात्रे सिद्धू आल्या गोलंदाजीमध्ये. सिद्धू नेहमी पहिले षटक फेकतो. पाडा संघाच्या माध्यमातून बघायचंय तर माणसं आपण स्वागत करूया रात्रीच्या वातावरणामध्ये. रात्रीचे वाजता ते 1:46 आणि आपण 17 करतो शेवटचा आणि शेवटचे 4 षटका आजच्या दिवसातील, आजच्या या रजनीतील रात्रीतील. पहिला चेंडू वेगवान गोलंदाजी, फुल टॉस ड्राईव्ह केला चेंडूला. खूप चांगला फटका. ऑन द कार्पेट विथ इन फ्रंट द स्टेट ड्राईव्ह आणि इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. एकच धाव धाव. थोडंसं फंबल झालं होतं मात्र सावरलं शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक विपुलनं मागच्या सामने 2 झेल टिपले होते. खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे विपुल. तो नेहमी लॉंगॉनला असतो कारण लॉंगॉनला जास्त फटकेबाजी होत असते. एक धाव फलकावरती. टाइमपास करायचा नाही आहे तुम्हाला. 20 मिनिटामध्ये सत्र संपवायचं आहे. टाइम आउट सुरू आहे तुमचा. यस, एक धाव. प्रेमचं देखील आपण कौतुक करूया. प्रेम पाटील बोटची स्पर्धा देखील त्यानं रंगवली. त्यानंतर तोंडरेची स्पर्धा देखील त्यानं रंगवली आणि आता मात्र ही वल्लभची स्पर्धा. कारण जो मेहनत करेल ना संदीप सर त्याचा गुणगौरव होतो. त्यांची भूमिका चांगली असते. यस, बीजी स्टुडिओला सध्या जयेश सिनारे देखील आमचे आणि रोहित माते देखील तुझं देखील आभार व्यक्त करतो. रोहित सध्या पीटीसाठी ते काम करतात. यस, उद्या डे करतील ते पुन्हा नाईट. संदीप सर फेब्रुवारीमध्येच मॅचेस होणार आहेत. मार्चला आचारसंहिता लागते. रणशिंग फुंकलं गेले लोकसभेचं. आता जे करायचं ते कराय वाटतं. चांगला स्टार याले मध्ये स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला. चेंडू ट्राबा झाला तो मात्र बॅकवर्ड पारी झाला. सीमा पलीकडे जाण्या अगोदर चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण रोहितनं दाखवलंय. जीवाचं रान केलं. अंडरआर्म थ्रो दिलाय त्यानं. मात्र 3 धावा रोखू शकला नाहीये. रोहितला इजा देखील झाली नाहीये. 45 नंबरची जर्सी परिधान केला खेळू. संदीप सर हे स्पिरिट असतं. गावासाठी खेळलं जातं ग्रामीणचं क्रिकेट. आपल्या नावासाठी, आपल्या प्रदेशासाठी. बाबू जरा गप्प बस ना, नेहमी गडबड यांची. ए बाबू थोडंसं साईडला बसा. जाता झोपायचा उद्या स्कूलमध्ये जायचं आपल्याला. जा झोपायचा. लवकर चालायचं उद्या. 4 धावा दापलकावरती. संदीप सर मी देखील स्कूल टीचर आहे. मात्र आम्ही 7वी ते 10वीची मुलं सांभाळतो. 5वी ते 7वी ना खूप चावचाव असतो. त्यामध्ये त्यांना आम्ही शिकवण्याच्या भांगडीत पडत नाहीये. आम्ही 7वी ते 10वीची मुलं शिकवतो. कारण ही मुलं गप्प बसत नाहीये. 4 धावा. लवली शॉट. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. स्क्वेअर दाखवला क्रिकेटचं मादक सौंदर्य, त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा स्टँडर्ड, त्याची उंची, त्याचा बॉटम दाखवलाय. व्हॉट अ फिनिश. चौकार. यस, चेंडू चौकारासाठी निघून गेला. 12 धावा दापलकावरती. या गोलंदाजाला 22 धावा कुठल्या होत्या. तोच राकेश मात्र आता त्याचा वाचपा करत असताना ही गरज आहे मैदानावरती.
9 धाबा कुठल्यात त्यानं वैयक्तिक थांबलाय थोडासा बॅटचा फेस उशिरा ओपन केलाय वेट अँड वॉच क्रिकेट दाखवलं चेंडू रिलीज होऊन दिलं आणि मात्र चेंडूला शेवटच्या भूमीमध्ये बॅटचा फेस ओपन करायला संयम दाखवलाय 12 धाबा धाव फलकावरती शेवटचा चेंडू वंडरफुल कमबॅक आफ्टर बॅक टू बॅक 2-4 रन्स 2 चौकार बॅक टू बॅक आल्यानंतर मध्ये चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सिद्धूचं गोलंदाजी फार चांगली राहिली या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारी आणि अग्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आक्रमक गोलंदाजी राहिली त्याची मैदानावरती रिलीज चेंडू करू शकला नाही तो कारण रिदममध्ये चुका झाल्यात भोलनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण पाहतोय चांगलं आयोजन फार कमी वयामध्ये सरपंच पद भूषवलंय आणि कमी वयामध्ये समाजासाठी कार्य करणं सामाजिक बांधिलकी जोपासणं समाजामध्ये राहणं हे त्याने शिकलंय राजकीय दृष्टिकोनातून लवली शॉट 4 स्ट्रोक केलाय चेंडू ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट इन द स्ट्रेट टू द फील्ड स्ट्रेट डावच्या माध्यमातून लॉंगाला प्रोटेक्शन आहे एकच धाव स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवणार राकेश षटकाचे होते सांगता 29 धाबा होते 13 आणि षटकाचे होते सांगता जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 धावाची गरज आहे क्लोज एन्काउंटर आहे क्लोज एन्काउंटर असणार आहे तर ह्या दोन संघांमध्ये आपण पाडा संघ जेव्हा जेव्हा खेळला मैदानावरती तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागलाय एकही सामना त्यांना असा जिंकता आला नाहीये प्रत्येक सामना निसट्ट विजय त्यांना प्राप्त केलाय त्यामुळे हा सामना चांगला ठरणार येणारा चेंडू 18 आणि गरज आहे 29 धावांची आपण पाहतोय सरपंच आणि उपसरपंच अशी 2024 स्पर्धा आपण वल्लभ गावात स्पर्धा दाखवली जाते थेट प्रेक्षकमान पीटीसीच्या माध्यमातून आमचे केडी बंधू आणि त्यांची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते प्रदीप सर लाईव्ह टेलिकास्ट बघितल्यानंतर असं वाटत नाही की स्पर्धा नाईटमध्ये आहे ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये वाटते एवढी चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी दाखवली ती मध्ये पीटीसीनं ऑल क्रेडिट गोज टू केडी बंधू व्हेरी गुड जॉब केडी ब्रदर 13 धाबा धापलकावरती आज आमचे रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आम्हाला जॉईन झाले प्रवीण टेंबे होते आमचे महागुरू अजून आहेत की गेले महागुरू गेले वाटतं यस चला या थंडीचा त्रास होतो त्यांना वयानुसार कारण दवबिंदू पडतात सुनील दादा आणि ते सध्या शाकाहारी आहेत शुद्ध शाकाहारी आहेत महागुरू आज व्हेज खाल्लेत त्यांनी 13 धावा एक बिनबाद धंदा सुरुवात ऑन द टॉस मात्र चेंडूला चपराक दिली शतक पुढे सरकला प्रथमेश ओ माय गॉड झेल सोडलाय मित्रांनो आयुष्यामध्ये सर्व सोडा दारू सोडा गुटखा सोडा विमल सोडा मात्र झेल सोडू नका कारण झेल महत्वाचे असतात कारण गोलंदाज त्याचा कस लावत असतो जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं त्याची गुणवत्ता तो दाखवू शकतो आणि उपयुक्त सिद्ध करू शकतो बघा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून उंची जास्त येस येस चेंडू झेल उडला होता घ्यायला हवा होता मात्र नाहीये आणि सुजय म्हात्रेमध्ये स्ट्राईक हँडला येत असताना आता राकेशला मिळालं जीवनदान 14 धावा ज्या राकेशने आतापर्यंत 2 चौकार मारलेत त्याला जीवनदान दिलं 6 चेंडूचा सामना केलाय 11 धावा त्याने कुठल्याच मैदानावरती आणि अशा फलंदाज जीवनदान देणं नॉट अ गुड क्रिकेट बघायचं साकेला सुजय येत असताना डावकर फलंदाज फिल्डिंगमध्ये काही चेंजेस हवेत गोलंदाजाला कारण डावकर फलंदाज आता मात्र स्ट्राईकला आलाय डावकर फलंदाजी फलंदाजी बघणं एक चांगलं नैसर्गिक असतं असं क्रीडा समीक्षक नेहमी म्हणत असतात तर त्यांची फलंदाजी ना त्यांची हँडरायटिंग जरी बघितली तरी सुंदर असते त्यांची फलंदाजी देखील आल्हादक असते ब्रायन लाराला आपण बघितलं असेल किती सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली तर या 14 धावा बिनबाद आपण पाहतोय चांगली स्पर्धा आमचे भोलनाथ पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा ऑफ साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह नो मॅच लँड मध्ये व्हॉट अ शॉट दिस इज अ गुड फिनिश अँड दिस इज द मार्वेलियस स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समॅन दॅट्स अ सुपर 6 पप्पा मला द्या वर्षीचा फलंदाज बेस्ट बॅटर होता स्पर्धेचा आणि तो त्याची फलंदाजी दाखवत असताना मित्रांनो प्रेम करायचं वय असतं प्रेम वयात नुसार नका करू जेव्हा सेटल होता ना तुम्ही तेव्हा प्रेम करा तेव्हा मागणी घाला असं प्रेम फायद्याचं नसतं मित्रांनो पहिल्यांदा सेटल व्हा संदीप सर कारण इंदुरकर महाराजांचे मी कीर्तन ऐकतो ते सांगतात नेहमी तुम्ही चांगले जॉब करा नंतर प्रेम करा नंतर तुम्हाला तो अधिकार असतो आता अधिकार नाही तुमच्या खिशात काही नसतं त्यांना काय पोचणार आहात तुम्ही 20 धावा धाव करतो 1.2 षटकांची सांगता किती देखील एन्जॉय करतात कारण रात्रीची अशीच कॉमेंट्री असते मित्रांनो शेवटच्या टप्प्यात कारण आम्ही थोडेसे बोर झालेलो असतो 20 धावा डीजे मास्टर रंगात आलाय मात्र चांगला रंगात येऊ ना नाही हो मात्र डीजे मास्टर रंगात आलाय
थँक्यू व्हेरी गुड जॉब जय सिनारे आणि केतन व्हेरी गुड जॉब इम्प्रेसिव्ह जॉब तर आम्ही संगीत प्रेमी आहोत आम्ही पुस्तक प्रेमी आहोत आम्ही निसर्ग प्रेमी आहोत आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले खाली राहिलाय डाऊन लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मागे राहिलाय आणि फलंदाज मात्र फुटवर्क चांगला होता मध्ये चेंडू कनेक्ट झाला नाही गुड बॉलिंग भूषण खरत येत असताना 7व्या नंबरची जर्सी ऑन साइडला पिकअप स्ट्रोक जस्ट वन बाउन्स ओव्हर द रॉप दॅट्स अ 4 रन्स थँक्यू 24 धावा धापालकावरती मित्रांनो नेहमी लांब राहा रम रमा रमी या तिन्ही गोष्टापासून राम राहा काळा कोट सफेद कोट आणि पेटीकोट नेहमी लांब राहा यांच्यापासून मित्रांनो ही आदा आहे बला आहे तुम्ही याच्यामध्ये कधी प्रगती करू शकत नाही आहोत वॉट अ शॉट ब्रिलियंट स्ट्रोक दिस इज गुड फिनिश 102 मीटरचा षटकार नव्हे तर अट्टा आहे मात्र मिळणार 6 धावा वॉट अ बॅटिंग आयुष्यभर आई बाप अर्पण कळूया मित्रांनो 13 चेंडू 12 धाबांची गरज आहे 30 धाबा धापालकावरती आल्यात जबरदस्त बॅटिंग वॉट अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम सुजय म्हात्रे ही इज ऑन द लिटरली फायर बॅटचा फेस ओपन केला चेंडूचा पाटला केला स्क्वेअर कट केलाय चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये सीमा पलीकडं अजून एक चौकार येणारे चेंडू 12 आणि फक्त 8 धाबांची गरज वॉट अ अटॅकिंग बॅटिंग यस डीज आहे आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय आमचे संदीप सर आमच्या डाव्या बाजूला आमचे डीजे मास्टर जय सिनारे ज्यांचं गीत आपण ऐकतोय आणि आमचे स्कोरर प्रेमला देखील प्रेम झालंय मात्र क्रिकेटशी 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे थँक्यू केडी थँक्यू सो मच 34 धावा लसब्दी नन व्हेरी गुड बॅटिंग येस केडी देखील मूडमध्ये आहेत विपुल घरत गोलंदाजीमध्ये असताना 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे सुपर बॅटिंग एक्सलंट बॅटिंग संदीप सर कारण ज्या पद्धतीने फटके खेळला फलंदाज डावकर आम्ही कौतुक करेन फलंदाज सुजय म्हात्रेचं राकेशने देखील त्याला चांगली साथ दिली दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड झाली आणि एकूण दोघांमध्ये आपण भागीदारी बिल्ड 34 धाबांची एकही चेंडू वाईट नाहीये स्वेअर धावसंख्या नाहीये गोलंदाजी चांगली अनुशासित राहिली मध्ये शॉट बनवले मैदानावरती गोलंदाजी खराब नव्हती चेंडू चांगले होते मध्ये शॉट बनवले मैदानावरती 12 चेंडू 8 धावांची गरज ओ प्लेसमेंट चांगलं माहिती आहे राकेशला की यावेळी सुजयला स्ट्राईक देणं महत्वाचं आहे कारण सुजय सध्या फॉर्ममध्ये आहे सुजय सध्या इन टचमध्ये आहे आणि सुजयचा फॉर्म देखील भन्नाट आहे मैदानावरती आणि ह्याला समजलं क्रिकेट म्हटलं होतं तर ह्या चेंडूनंतर आम्ही सुनील पाटील सर आणि संदीप पाटील सरांचा सन्मान घेणार आहोत तर त्यांचा शेवटचा दिवस आहे 11 चेंडू 7 धावांची गरज शेड्यूल फार बिझी आहे त्यांचं तर उद्या मुरबीला स्पर्धा सुरू होते डे नाईट स्पर्धा आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवलं होतं थँक्यू केडी संदीप पाटील सरांना बघू शकाल आपण आमचा संपूर्ण पॅनल जसे आमचे स्कोरर प्रेम आणि त्यांच्या बाजूला रोहितला बघू शकाल प्रेम मॅन्युअल स्कोरिंग करतात तर रोहित मात्र ऑनलाईन स्कोरिंग करतात थँक्यू केडी ना बॅक टू क्रिकेट थँक्यू सो मच येणार चेंडू 11 आणि 7 धावांची गरज सामना कुठून कसा आला बघा असं वाटलं होतं की पाडा संघाला धावा जास्त आहेत मध्ये षटकामध्ये धावा आलेत मागच्या त्यामुळे सामना सोपा केलाय ब्लॉकाचा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉलर बॅक ड्राईव्ह केला चेंडूला खूप चांगला फॉलोथ्रूमध्ये बॅलन्स देखील केलं गुड फिल्डिंग येणार चेंडू मात्र 10 आणि गरज ती 7 धावांची सामना अजूनही क्लोज एन्काउंटर आहे एखादा चौकार षटकार आला नाही ना या षटकामध्ये तर सामन्यामध्ये अजून रंगत निर्माण होईल मैदानावरती ओ भन्नाट वेग मात्र लाईन चुकली पंच रवींद्र पाटील सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट आणि पंच दुसरे आमचे पंच बघू शकाल आपण अनिल टेंबेस हे 2 नामांकित पंच आणि आमचे सुनील दादा तर आमच्या सध्या समोर आहेत ते येणारे चेंडू 10 आणि 6 धावांची गरज आहे कारण जलपानंतर त्यांनी पंचांनी 3 मॅचेस केल्या संदीप सर लवली शॉट कव्हर ड्राईव्ह क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि सामना जबरदस्त क्लोज केलाय 4 धावा मिळतील येणारे चेंडू 9 आणि फक्त 2 धावांची गरज
क्रिकेट नवरा कॉमेंटर नवरा पण चालेल का विचारा तिला, कारण कॉमेंटर पण चांगले पैसे कमवतात. येणारे चेंडू 9 आणि 2 धावांची गरज आहे. बोलायला शेट देखील आमच्या मंचावरती आहेत, त्यांचं स्वागत करूया, अभिनंदन करूया. कारण तुम्ही आयोजक असाल तर तुम्हाला झोप येत नाही मित्रांनो, कारण ते खरोखर समाजसेवक आहेत. कारण समाजासाठी जेव्हा तुम्ही स्वतःला अर्पण करताना त्या फॅमिलीपासून दूर राहावं लागतं. येस, चांगला फटका या मध्ये चेंडूला स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना एकदम निश्चित मिळेल. स्कोर इज इक्वल आणि जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. आणि गेल्या वर्षीचा रनअप संघ देवीचा पाडा होता आणि यावर्षी देखील त्याने रनअपच्या ट्रॉफीला मगाशी चुंबन देखील घेतलं होतं. एका धाव्याची गरज. स्कोर इज इक्वल 41 ऑन स्कोर बोर्ड. फंटास्टिक बॅटिंग. येस, मागच्या वर्षीच्या स्पर्धेच्या रनअप संघ देखील आहे या मैदानावरती. येस, मुरिपी देखील होता मागच्या वर्षी चॅम्पियनचा संघ, तो देखील 2 सामने जिंकला. दिस इज अ विनिंग शॉट आणि सामना जिंकला. एकदा जोरदार टाळ्या सुजय म्हात्रेसाठी आणि राकेश पणेकरसाठी. वाटतं बॅटिंग आणि 8 चेंडू राखून दणदणी विजय प्रस्थापित केलाय. पापडीचा पारचं वर्चस्व संपवलंय. मात्र हार्ड लक पाडा टीम, गुड फाईट. धावांचे डावखुरा फलंदाज विजय सुजय म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्यामध्ये सुजयसाठी चांगली फलंदाजी केली. त्याचे फटके फार चांगले होते. हार्डलक पाडा संघ मात्र गुड फाईट. तर या आपण 3 सन्मान करूया. रवींद्र पाटील, सुनील पाटील सर आणि आमचे यस संदीप पाटील सर, या तिन्ही सन्मान करूया आपण, कारण उद्या मुरिपेला स्पर्धा सुरू होते. ते शेड्यूल त्यांचं बिझी आहे. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया. विनंती स्पर्धेचे आमचे प्रणेते भाग्य विधाते आधारस्तंभ आमचे भोलेनाथ पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण या मान्यवरांचा आपण सन्मान करा. संदीप पाटील सर, रवींद्र पाटील, सुनील पाटील या 2